बघा, संस्कृतमध्ये जे पेपर 1चे टॉपिक्स होते, त्याच्यापैकी पहिला आपलं हे जे टोटल पेपर 1मध्ये जेवढे पण टॉपिक होते, प्रत्येक प्रकरण सेकंड लास्ट टॉपिक आहे. तिथपर्यंत आपलं कंप्लीट झालेलं आहे, प्रत्येक प्रकरणपर्यंत. आता शेवटचा जो एक टॉपिक राहिलेला आहे, विशेषण विशेष्य, तो आज आपण बघणार आहे. मग आज आपला जो फर्स्ट पेपर आहे त्याचा सिलेबस कंप्लीट होईल. आता विशेषण विशेष्य हा टॉपिक काही नवीन नाही आहे. याच्या आधी पण आपण 2-3 वेळा विशेषण विशेष्य बघितलंय. दुसऱ्या टॉपिक्समध्ये ते आलेलं आहे याच्या आधी. दुसऱ्या म्हणजे जेव्हा आपण समास प्रकरण बघितलं, त्याच्यामध्ये पण विशेषण विशेष्य एकदा बघितलं होतं. कशात आलं होतं विशेषण विशेष्य समासमध्ये? कोणत्या समासात आलं होतं? कोणत्या समासात होतं विशेषण विशेष्य संबंध? कर्मधारय. कर्मधारयामध्ये होतं. विशेषण विशेष्य संबंध होता कर्मधारयामध्ये. त्याच्यानंतर आणखीन विशेषण विशेष्य संबंध आपण आता प्रत्येक प्रकरण जेव्हा बघितलं, त्याच्यामध्ये पण बघितलं. काही प्रत्ययांमध्ये तसं धातुसाधित विशेषणं जे बघितली, कृदंत, तक, तव, तू, तव्य, तनय, शत्रू, शानच, हे सगळे कृदंत होते. कृदंत होते म्हणजेच काय, ते धातूपासून विशेषणं तयार होत होते. तिथं धातुसाधित विशेषणं त्याच्यामध्ये तयार होत होते. म्हणून त्या ठिकाणी पण परत एकदा विशेषण विशेष्य संबंध काय असतो ते आपण बघितलं होतं. आता आपण त्याच्यामुळे जवळपास विशेषण विशेष्य नेमकं आहे काय याची एक अंदाजे माहिती आपल्याला आहेच. वरचे वर आपल्याला माहिती आहे की विशेषण विशेष्य काय. फक्त आपल्याला आज थोडंसं आणखीन डिटेलमध्ये त्याला बघायचं आहे विशेषण विशेष्य, आणि नेमकं त्याचं ॲप्लिकेशन कसं असतं, पेपरमध्ये कसे क्वेश्चन्स येतात ते आज आपण बघू. बघा, आता विशेषण म्हणजे काय असतं, ते विशेषण कशाला म्हणतात ते दिलेलं आहे. नामाबद्दल विशेष माहिती देणारा जो शब्द असतो तो म्हणजे विशेषण. आता ही सिंपल व्याख्या आहे. कोणतंही व्याकरण असू द्या, मराठीचं असू द्या किंवा इंग्लिशचं असू द्या, हिंदीचं असू द्या किंवा संस्कृतचं असू द्या, विशेषण याचं या विशेषणाची व्याख्या हीच असते की एखाद्या शब्दाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द किंवा मग नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द, त्याला म्हटलं जातं विशेषण. त्यालाच इंग्लिशमध्ये ॲडजेक्टिव्ह म्हणतात. संस्कृत, मराठी, हिंदी तिघांमध्ये विशेषण हाच शब्द आहे. विशेष्य म्हणजे काय, तर ज्या शब्दासाठी विशेषण वापरलं जातं त्या शब्दाला विशेष्य असं म्हणतात. 2 टर्म्स आहेत, विशेषण आणि विशेष्य. विशेष्य म्हणजे आपण ज्या शब्दाबद्दल विशेष माहिती सांगतोय ते म्हणजे विशेष्य, आणि विशेषण म्हणजे जो शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतोय तो म्हणजे विशेषण. दोघं इंटरलिंक आहेत, विशेषण आणि विशेष्य. ठीक आहे. आता याच्यामध्ये हा नियम जो आहे, हे जे सांगितले तिसरं जे स्टेटमेंट आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. विशेष्याचं जे लिंगवचन विभक्ती असते तीच लिंगवचन विभक्ती विशेषणाची सुद्धा असते. विशेष्याचे जे लिंगवचन आणि विभक्ती असते तेच लिंगवचन आणि विभक्ती विशेषणाची सुद्धा असते. आता हा नियम म्हणा किंवा हे स्टेटमेंट म्हणा, हे प्रत्येक ठिकाणी लागू पडतं. मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं होतं, प्रत्येक प्रकरणामध्ये विशेषणाला स्वतःचं लिंगवचन विभक्ती नसते. विशेषण हे विशेष्यावरती डिपेंड असतं. म्हणून हा नियम कायम लक्षात ठेवायचा. विशेष्याचं जे पण लिंगवचन विभक्ती असेल तेच लिंगवचन आणि विभक्ती विशेषणाची सुद्धा राहील. आता इथे खाली काही विशेषणाचे प्रकार दिलेले आहेत. कोणकोणत्या प्रकारचे विशेषण असतात. आता आपल्याला प्रकारांवरती काही क्वेश्चन येणार नाहीये, पण आपल्याला माहिती पाहिजे की नेमकं विशेषण आहे त्या ठिकाणी तर तो कोणत्या प्रकारचं विशेषण आहे तेवढं कळालं पाहिजे. म्हणून आपण विशेषणाचे प्रकार बघणार आहे. प्रकारांवरती काही MCQ किंवा SAQ असं काही आहे नाही. बघा, विशेषणामध्ये एक असतं संख्यावाचक विशेषण. संख्यावाचक विशेषण. आता संख्यावाचक विशेषण कशाला म्हणणार,
तर ज्या शब्दांपासून संख्येचा बोध होतो त्या शब्दांना संख्यावाचक विशेषण म्हटलं जातं. संख्या म्हणजे कसं, तर एकम, द्वे, त्रीणी, चत्वारी, पंच, षट हे सगळ्या संख्या आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 मराठीमध्ये, तेच संस्कृतमध्ये म्हणायचं झालं तर एकम, द्वे, त्रीणी, चत्वारी, पंच, षट हे सगळे संख्या आहेत. तर ह्या संख्या ज्या शब्दांद्वारे दाखवल्या जातात ते शब्द म्हणजे संख्यावाचक विशेषण. आता त्यातल्या त्यात संख्यांमध्ये दोन प्रकार, आता संख्यावाचक विशेषणाचे पण दोन प्रकार आहेत. एक संख्यावाचक आणि एक येतं क्रमवाचक. जसं आपण म्हणतो 1, 2, 3, 4, 5, 6 हे संख्यावाचक झालं. पण जेव्हा आपण म्हणतो पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, तर हे क्रमवाचक झालं. क्रम म्हणजे एक सिक्वेन्स आणि संख्या म्हणजे ओन्ली नंबर्स. ज्या ठिकाणी सिक्वेन्स आपल्याला दाखवायची असते त्या प्रकारचं विशेषण म्हणजे क्रमवाचक विशेषण, आणि जेव्हा आपल्याला फक्त नंबर सांगायचा आहे एखादा, तर ते विशेषण म्हणजे संख्यावाचक विशेषण. तर इथे संख्यावाचक विशेषण दिलेले एकम, द्वे, त्रीणी, चत्वारी हे संख्यावाचक विशेषण असतात, आणि प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम हे सगळे क्रमवाचक विशेषण. आता वाक्यात बघा, वाक्यात उपयोग कसा होतो त्याच्यावरून कळेल. संख्यावाचक विशेषणाचा वाक्यात कसा उपयोग होतो, एकः देवः केशवः वा शिवो वा. एको देव केशवो वा शिवो वा, ते श्लोक आहे त्या ठिकाणी, त्याचं ते विशेषण आपल्याला बघायला भेटतं. एक देव, केशव किंवा शिव. इथे एकः हे संख्यावाचक विशेषण वापरले. त्रिफला चूर्णे त्रीणी फलानी संती. आता इथे त्रीणी हे संख्यावाचक विशेषण वापरलेले. त्रिफला चूर्णे त्रीणी फलानी संती. आता क्रमवाचक विशेषण कसं असतं, तर प्रथमः अध्यायः हे क्रमवाचक विशेषण झालं. किंवा प्रत्येक, आता समजा जिथे जिथे क्रम बघायला भेटेल तिथे क्रमवाचक विशेषण. प्रथम अध्याय, द्वितीय पादः, तृतीय चरणः, असं पण त्या ठिकाणी जिथे जिथे आपल्याला क्रम दाखवायचा तिथे क्रमवाचक विशेषण, जिथे जिथे संख्या दाखवायची तिथे संख्यावाचक विशेषण वापरलं जातं. आता हे जे विशेषण असतात एकम, द्वे, त्रीणी, यांना स्वतःचं लिंग वचन नसतं. आता वचन म्हटल्यावरती संख्यावाचक मध्ये एकम, आता यांचं वचन फिक्स राहणार. एकमचं वचन कोणतं येईल संख्यावाचक मध्ये, इथे संख्यावाचक विशेषणामध्ये जेव्हा आपण विचार करतो संख्यावाचक विशेषणाचा, तर तिथे वचनाबद्दल आपल्याला काही प्रश्न राहत नाही, कारण आपल्याला आधीच माहिती की वचन की कोणतं राहणार आहे त्याचा. फक्त इथे लिंगाचा प्रश्न राहतो. वचन कोणतं असतं संख्यावाचक विशेषणामध्ये, एकमचं एक वचन वचन एक वचन राहणार आहे, कारण एक म्हणजे एक वचनच राहील. द्वेचं वचन द्विवचन राहील. आता त्री पासून पुढे सगळे कोणत्या वचनामध्ये राहतील, बहुवचन. बहुवचनमध्ये. म्हणून इथे फक्त आपल्याला लिंगाचा विचार करायचा आहे. आता इथे देवः पुल्लिंगी होतं म्हणून एक शब्द पुल्लिंगी आला, एकः. एको देव केशवो वा शिवो वा. एकम एको वास भूपतिर्वा, एको मित्रम भूपतिर्वा येतिर्वा. एका भार्या, त्या ठिकाणी आणखीन एक लाईन येते, एका भार्या. भार्या स्त्रीलिंगी म्हणून एका शब्द आलेला आहे, म्हणजे एक शब्दाचं पण लिंग स्त्रीलिंगी घेतलं. त्याच्यानंतर जर का वनम आलं तर वनमसाठी एका शब्दाचं जे लिंग येईल ते येईल नपुंसकलिंगी. वनम म्हणजे नपुंसकलिंगामध्ये एक शब्द कसा जाईल, एकम. इथे जसं आपण आधी पण बघितलं होतं ना, पुल्लिंगसाठी विसर्ग लावायचा, स्त्रीलिंगसाठी आकारांत करायचा आणि नपुंसकलिंगसाठी म लावायचा. सेम नियम इथे पण लागू होतो. कसं तयार करायचं तर फक्त आता त्रिणी पासून जे आपण करतो तर त्या ठिकाणी त्रिणी हे बहुवचन आहे. त्रिणी त्रिणी बहुवचन आहे. त्रयः हे त्रयः पुल्लिंगी आहे, त्रिणी नपुंसकलिंगी आहे, आणि तिसरं हे स्त्रीलिंगी आहे. तर हे आपल्याला तुम्हाला आहे ना
चार्ट पाहिजे असेल तर तसं चार्ट मी पाठवेल तुम्हाला. एक याचे चार्ट्स कसे बनतात ते, की कोणत्या लिंगामध्ये कोणत्या संख्येचं कशाप्रकारे रूप तयार होतं. तर त्याचा मी चार्ट पाठवेल तुम्हाला. त्या चार्टमधून तुम्हाला कळून जाईल की कोणत्या, आता त्रिणीपासून पुढे सगळे बहुवचनच राहणार आहे, म्हणून आपल्याला पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग एवढीच रूपं माहिती असणं गरजेचं आहे. तर ते तेवढं मी चार्ट पाठवून देईल, त्याच्यावरून तुम्ही बघू शकतात. नंतर इथे हे होते संख्यावाचक विशेषण, संख्यावाचक आणि क्रमवाचक. पुढचं येतं गुणवाचक विशेषण. आता संख्यावाचक म्हणजे सगळे संख्या येत होत्या. आता गुणवाचक म्हणजे कसं असतं, तर त्या ठिकाणी त्या शब्दाची क्वालिटी किंवा विशिष्ट गुण ज्या ठिकाणी सांगितलं जातंय, हे ज्या शब्दाने विशेष्याचे विशिष्ट गुणांचा बोध होतो, त्या शब्दाला आपण, अशा गुणवाचक शब्दाला आपण गुणवाचक विशेषण म्हणतो. आता गुणवाचक शब्द म्हणजे कसा, तर तो जो विशिष्ट गुण आहे तो चांगला किंवा वाईट दोन्ही प्रकारचा असू शकतो. त्याच्यामुळे चांगलं गुण असू द्या किंवा वाईट गुण असू द्या, दोन्ही गुणवाचक विशेषणामध्ये येतात. जसं इथे बघा, उत्तमः नरः अस्ति. नरः उत्तमः अस्ति. नर शब्दाचं विशेषण आलंय उत्तम. उत्तम हा त्याचा गुण आहे म्हणून तिथे विशेषण आलंय. वातः वृक्षः लघुच अस्ति. वात शब्दाचं त्या ठिकाणी विशेषण आले वृक्ष आणि लघु. वृक्ष आणि लघु हे त्या ठिकाणी वात शब्दाचं विशेषण आलेलं आहे. तर गुणवाचक विशेषण मध्ये विशेष्याचे गुण दाखवले जातात. आता तुम्ही जेवढे पण गुण बघितले असतील, म्हणजे गुरुवादी गुण बघितले असतील, तर गुरुवादी गुण पण सगळे विशेषण आहेत. गुरुवादी गुण मध्ये कोणकोणते गुण येतात, लघु, गुरु, उष्ण, तीक्ष्ण, स्निग्ध, सरळ, द्रव. हे सगळे, हे पूर्ण असे 20 गुरुवादी गुण आहेत. तर ते 20चे 20 गुण जे आहेत ना, ते सगळे विशेषण आहेत. मग त्या ठिकाणी वाताचे गुण सांगलेले आहेत. वाताचे जेवढे पण गुण आहेत ते सगळे वाताचे विशेषण आहेत. पित्ताचे जेवढे पण गुण सांगितले आहेत ते सगळे पित्ताचे विशेषण आहेत. कफाचे जेवढे पण गुण सांगितले आहेत सगळे कफाचे विशेषण आहेत. तर जिथे जिथे गुण सांगितलेले असतात ते सगळे त्या ठिकाणी विशेषण असतात. मग आणि काही ठिकाणी वाईट गुण पण सांगितलेले असतात किंवा वाईट विशेषणं पण असतात. पण त्या ठिकाणी आपल्याला गुणवाचक म्हटलं म्हणजे चांगलेच विशेषणं असं नाही, तर चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे गुण असतील तरी ते गुणवाचक विशेषणामध्येच येतील. जसं दुष्टः राजा, क्रूर नृपः, हे सगळे क्रूरः हे त्या ठिकाणी वाईट गुण आहे किंवा गुणवाचक आहे, पण त्या ठिकाणी तो वाईट गुण दर्शवतोय तरी सुद्धा तो गुणवाचक विशेषण राहणार. सगुण आणि दुर्गुण दोन्ही प्रकारचे गुण त्या ठिकाणी गुणवाचक मध्ये येतील. आता हे आपण विशेषणाचे प्रकार बघितले. पुढे ज्यावेळेस आपण प्रयोग करतो, प्रयोगानुसार विशेषणाचे काही प्रकार पडतात. जसं सामान्य विशेषण. सामान्य विशेषण म्हणजे आता हे जे प्रयोगानुसार प्रकार आहेत ना, याला जर का कंपेअर करायचं झालं इंग्लिश ग्रामर सोबत, तर इंग्लिश ग्रामरमध्ये एक पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री असं एक कंपार्टमेंट आहे किंवा एक टॉपिक येतो. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. तर सेम या ठिकाणी असतं. सामान्य विशेषण म्हणजे जे, जसं आपण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये फक्त एक सामान्यतः ॲडजेक्टिव्ह आपण वापरत असतो, तसं त्या ठिकाणी सामान्य विशेषणामध्ये सामान्यतः वापरलं जातं. उत्कर्ष किंवा अपकर्षाचं बोधक त्या ठिकाणी ते सामान्य विशेषण असतं. जसं अयं बालकः पटू. अयं बालकः पटू, तर पटू हे विशेषण आहे बालकाचं, मग उत्कर्षाचं बोधक येते. आणि अयं नरः दुष्टः, दुष्टः हे त्या ठिकाणी अपकर्षाचं बोधक आहे. यांचा समावेश गुणवाचक विशेषणामध्ये पण होऊ शकतो. पटू, दुष्ट हे त्याचे गुण आहेत, पण ज्यावेळेस आपण प्रयोग करतोय तर प्रयोगानुसार तो सामान्य विशेषण म्हणून आपण त्याला पकडतो. पॉझिटिव्ह डिग्री म्हणून त्याला वापरलेलं. नंतर तुलनात्मक विशेषणामध्ये काय असतं, दोन वस्तू किंवा व्यक्ती यांच्यामध्ये तुलना दाखवलेली असते. आता तुलनात्मकरित्या काय दाखवलं जातं, तर एक तर गुणाधिक्य दाखवलं जातं किंवा न्यूनता दाखवली जाते. तेव्हा त्या आता ते कशा प्रकारे दाखवतात, तर विशेषणाला तर किंवा ईएस प्रत्यय लावून ते दाखवलं जातं. तुलना करताना ज्याच्यापेक्षा गुणाधिक्य
असतं किंवा ज्याच्यापेक्षा कमतरता दाखवलेली असते त्याची पंचमी विभक्ती येते. जसं आता इथे बघा, गोपालः श्यामात् पटुतरः. इथे तर हा प्रत्यय लावलाय पटू शब्दाला. या ठिकाणी कंपॅरेटिव्ह डिग्री चालू आहे. कंपॅरेटिव्ह म्हणजे कंपॅरिझन होते दोन लोकांमध्ये. गोपालः श्यामात् पटुतरः, याच्यामध्ये गोपाल आणि श्याम या दोघांमध्ये कंपॅरिझन दाखवलेली. तर गोपालः श्यामात् पटुतरः म्हटल्यावरती पटुतरः हे विशेषण कोणासाठी वापरलेलं आहे? गोपाल. गोपालसाठी वापरलंय. हा, आणि त्या ठिकाणी श्याम जो आहे त्याला गोपालपेक्षा कमी दाखवलेला आहे किंवा श्याम हा गोपालपेक्षा कमी म्हणून त्याची पंचमी आलेली. तर जो श्रेष्ठ आहे किंवा ज्याला आपण मोठं दाखवतोय तो प्रथमामध्ये येईल आणि ज्याच्यासोबत कंपॅरिझन होते आणि कंपॅरिझनमध्ये जो कमी आहे किंवा थोडासा कमी दर्जाचा असेल तर त्याला आपण पंचमीमध्ये घेतो. आता इथे इयस प्रत्यय लागलेला आहे. अर्जुनात भीमः बलियान. आता बलियान हे विशेषण कोणासाठी आलंय? भीम. भीमसाठी आले. मग भीम हा बलवान आहे, पण कोणापेक्षा बलवान आहे? तर अर्जुनापेक्षा बलवान आहे. तर तिथे एक तुलना आहे अर्जुन आणि भीममध्ये आणि भीमाला अर्जुनापेक्षा श्रेष्ठ दाखवले किंवा बलवान दाखवलेले, म्हणून तिथे अर्जुन शब्दाची पंचमी आली आणि भीम शब्द प्रथमामध्ये. अर्जुनात भीमः बलियान. नंतर असतं अतिशयबोधक विशेषण. तुलनात्मक नंतर येतं अतिशयबोधक. अतिशयबोधक मध्ये काय असतं? एकच व्यक्ती सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ दाखवलेला असतो. इथे कोणत्याच प्रकारची तुलना नसते. तर जो एका व्यक्तीसाठी तो विशेषण दाखवतोय आपण, तो व्यक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणजे सगळ्यांमध्ये त्यालाच श्रेष्ठ दाखवलेलं असतं. कोणासोबत तुलना वगैरे काहीच नसते. आता अनेकांमध्ये एका व्यक्तीचं किंवा वस्तूचं गुणाधिक्य ज्यावेळेस आपल्याला दाखवायचं असतं किंवा न्यूनता दाखवायची असते, त्यावेळेस आपण विशेषणाला तम किंवा इष्ट प्रत्यय लावतो. आता हे जे अतिशयबोधक विशेषण आहे त्याच्यामध्ये तम किंवा इष्ट प्रत्यय लागतात. ज्यांच्यामध्ये आधिक्य दाखवायचं आहे ते शब्द समूहवाचक शब्द असतात आणि त्यातल्या त्यात समूहवाचक शब्द असल्यामुळे त्यांची षष्ठी किंवा सप्तमी वापरली जाते. जसं बघा इथे, गोपालः सर्वेषु बालकेषु पटुतमः. आता पटुतमः हे विशेषण गोपालसाठी वापरलेलं आहे. गोपाल पटुतम आहे, सगळ्यात त्याच्यामध्ये कुशलता आहे, सगळ्यात जास्त कौशल्य आहे. पण कोणामध्ये? तर सर्व बालकांमध्ये तो पटुतम आहे, म्हणून त्या ठिकाणी बालक शब्द बहुवचन सप्तमीमध्ये आलेला आहे. तसंच पांडवेषु किंवा पांडवानां भीमः बलिष्ठः. इथे तम प्रत्यय लागलाय, इथे इयस प्रत्यय इष्ट प्रत्यय लागला. आणि जेव्हा आपण कंपॅरेटिव्ह करतो त्यावेळेस तर प्रत्यय लागतो आणि यस प्रत्यय लागतो. तर हे लक्षात ठेवा. अतिशय बोधक मध्ये तम लागतो, कंपॅरेटिव्ह मध्ये तुलनात्मक मध्ये तर लागतो. गोपालः सर्वेषु बालकेषु पटुतमः. तसं पांडवेषु भीमः बलिष्ठः. बलिष्ठः हे विशेषण आहे भीमसाठी, पण कोणांमध्ये भीम बलिष्ठ आहे? तर पांडवांमध्ये भीम हा बलवान आहे, म्हणून त्या ठिकाणी अतिशय बोधक विशेषण तयार झालं बलिष्ठः. तर हे असे विशेषणाचे हे काही प्रकार होते. त्याच्यामध्ये एक नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, विशेषणाला स्वतःचं लिंगवचन विभक्ती नसते. विशेषण कशाच्या आधारावरती चालतं? विशेष्याच्या आधारावरती. जसं विशेष्याचं लिंगवचन विभक्ती राहणार तसं तुम्हाला विशेषणाची लिंगवचन विभक्ती घ्यावी लागते. आणखीन जे आपण कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह बघितलं, त्याच्यामध्ये काय असतं? कंपॅरेटिव्ह तुलनात्मक विशेषण जे ते त्याच्यासाठी आपण काय वापरतो? प्रत्यय काय वापरतो त्याच्यामध्ये? कंपॅरेटिव्ह मध्ये कंपॅरिझन ज्यावेळेस करतो तर किंवा दुसरा आणखीन काय प्रत्यय? तर आणि आणखीन कोणता प्रत्यय असतो? यस. तर किंवा इयस प्रत्यय असतो. आणि अतिशय बोधक विशेषणामध्ये कोणता असतो? सुपरलेटिव्ह ज्यावेळेस आपल्याला दाखवायचं त्यावेळेस कोणता प्रत्यय येतो? तम किंवा इष्ट.
तम किंवा इष्ट प्रत्यय येतो. ते एवढं लक्षात ठेवा. आता तुम्हाला क्वेश्चन बघा कसे येतात त्याच्यावर. विशेषण हे 5 मार्काला आहे, बरोबर. 5 मार्कांपैकी 2 मार्क हे MCQ मध्ये, 3 मार्क ACQ मध्ये. ACQ मध्ये कोणतं? तो जो ACQ बघितला होता ज्याच्यामध्ये प्रत्ययाचे वाक्य लिहायचे होते, तेच त्याच ACQ मध्ये विशेषणाचे पण वाक्य लिहिण्यासाठी येतात. 3 मार्कासाठी असतो क्वेश्चन विशेषणाचा. त्याच्यामध्ये तुम्हाला विशेषण आणि विशेष्याची जोडी दिलेली असते. त्याच्यावरून तुम्हाला त्याचा वाक्यात उपयोग करायचा असतो. आता इथे MCQ बघा कसे येतात विशेषणावर. हा बघा 13व डॅश डॅश बालकेन अध्ययनम कृतम. आता कोणतं विशेषण येईल इथे? कुशाग्रह, कुशाग्रेन, कुशाग्रात आणि कुशाग्रस्य. कुशाग्रेन. कुशाग्रेन, बरोबर. विशेष्य काय? बालकेन. विभक्ती कोणती बालकेनची? तृतीया. तृतीया. म्हणून आपल्याला विशेषणाची पण विभक्ती तृतीया घ्यावी लागेल. तृतीयामध्ये एकच शब्द आहे कुशाग्रेन, म्हणून तिथे उत्तर येईल कुशाग्रेन. इथे बघा, इथे पित्ते डॅश डॅश अनलः शीतम प्रभाहानी कफे भ्रमः. काय येईल तिथे? आता इथे विशेषण नेमकं तो जो ब्लँक दिलेलं आहे त्याच्यामध्ये विशेषण भरायचंय, पण ते विशेषण कोणासाठी वापरलं जाणार आहे त्याच्या आधारावर तुम्हाला ठरवावं लागेल. किंवा श्लोक माहिती असेल तर सरळ श्लोकावरून तुम्हाला ओळखता येईल. काय येईल तिथे? मंद. मंदः. पित्ते मंदो नलः शीतम प्रभाहानी कफे भ्रमः. कोणता श्लोक आहे हा? मला वाटतं हा पित्तवृद्धी. पित्तवृद्धीचा आहे का? पित्तक्षयाचा आहे. हा, क्षयाचा आहे तेच ना, पित्तवृद्धीचा नाही. कारण पित्तवृद्धीमध्ये अग्निमंद नाही होणार. ठीक आहे. 2च MCQ येतात याच्यावरती, विशेषण विशेष्यावर, आणि सोपे असतात ओळखायला. हे बघा 10व लड्डुकम डॅश डॅश अस्ति मधुरः मधुरम मधुरा आणि मधुरेन. काय येईल? ऑप्शन मधुरम. बी ऑप्शन मधुरम. का बरं आलं मधुरम तिथे? मधुरः का बरं नाही आलं? मधुरः का बरं नाही आलं? विशेष्याचे लिंगवचनानुसार. हा, मग लड्डुकमचं हे काय नपुसकलिंगी. पुसकलिंगी आहे म्हणून मधुरम आलं. पुढे ते आणखीन कोणतं आहे? इथे बघा 5वं सर्वाणि दृश्यानि सुंदरानि सन्ति अस्मिन् वाक्ये विशेष्य पदम किम. कोणतं आहे विशेष्य पद त्याच्यात? सर्वाणि दृश्या
कोणतं विशेष्य पद? सर्वाणि दृश्यानि सुंदराणि सन्ति. सुंदर आणि विशेष्य पद आहे सुंदराणि. मग विशेषण कोणतं आहे? सर्वांनी. सर्वांनी विशेषण आहे का? इथं वाक्य बघा एखादं आता. रामाचा चेहरा सुंदर आहे किंवा सर्व बालकांचा चेहरा सुंदर आहे. आता याच्यामध्ये विशेषण कोणतं आहे? सुंदर. सुंदर विशेषण आहे. बरोबर. सर्व सर्वनाम आहे त्या ठिकाणी. सर्व सर्वनाम वापरलेलं आहे. सर्व दृश्य सुंदर आहेत. सर्व दृश्य दृश्य. दृश्य आहे त्या ठिकाणी विशेष्य पद आहे. पद. दृश्य विशेष्य पद. सर्व सर्वनाम आहे त्या ठिकाणी. सर्व विशेषण नाहीये. ठीक आहे. आणखीन इथे हे बघा हे भवान तिक्तं कारवेल्लं खादतु अत्र किं विशेषणम्? तिक्त. तिक्तं. तिक्तं विशेषण आहे. ते आणखीन एखादं विशेषणच पाहिजे होतं. ठीक आहे. इथे एकच विशेषणचं एक घेतलंय वाटतं. ठीक आहे. अशा प्रकारचे तुम्हाला येतात प्रश्न. आणखीन हे झाले MCQ. MCQ मध्ये 2 MCQ येतात विशेषण विशेष्यावर. हे बघा हे चौथं इथे एक. गंगा जमुना सरस्वती एताः डॅश डॅश नद्यः सन्ति. तर इथे तुम्हाला वचन तर माहिती बहुवचनाचं येणार आहे. तुम्हाला लक्ष कशावर द्यायचं आहे? विशेष्याचं लिंग कोणतं आहे त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे. स्त्रीलिंग. स्त्रीलिंगी. मग काही तिसरं. तिसरं. तिसरं स्त्रीलिंगी तिसरं. ठीक आहे. इथे बघा 8वं चिंतनम आवश्यकम डॅश डॅश चिंतनम आवश्यकम. योग्य विशेषण पद लिहा. काही सी. उत्तम. ते असं येतं. आणि याच्यामध्ये बघा कसं येतो ACQ कसा असतो तुम्हाला. हे जे आहे ना वाक्येषु योजयेत याच्यामध्ये तुम्हाला उष्णम अंबू रम्या नगरी रक्तम पुष्पम हे जे 3 आलेले आहेत हे 3 विशेषणांचा वाक्यात उपयोग करायचा असतो. ठीक आहे. आता वाक्यात उपयोग करायचा म्हणजे कसं बनवायचं असतं तर तुम्ही ॲज इट इज बनवू शकता. ॲज इट इज वाक्यात उपयोग करू शकतात त्याचा. जसं म्हणजे उष्णचं करायचं आहे. तर उष्णेन अंबुना प्रातःकाली उष्णेन अंबुना स्नानं करोति. सह प्रातःकाली उष्णेन अंबुना स्नानं करोति. आता ह्या ठिकाणी
अंबू शब्दाची तृतीया घेतली म्हणून उष्ण शब्दाची पण आपण तृतीया घेणार. किंवा मग आणखीन जर करायचं वेगळं काही म्हणजे ॲज इट इज उष्णम अंबू असं वापरायचं असेल तर लोणार सरोवरे उष्णम अंबू अस्ति. ॲज इट इज तुम्ही उष्णम अंबू वापरू शकता. इथे लक्ष काय द्यायचं आहे फक्त, तुम्ही जेव्हा विशेषण विशेष्याचा वाक्यात उपयोग करणार आहे त्यावेळेस दोघांची विभक्ती, लिंग आणि वचन हे सारखं आलं पाहिजे. आता लिंग आणि वचन तुम्हाला ऑलरेडी त्या ठिकाणी विशेषण विशेषाचं लिंग सारखंच दिलेलं राहील. फक्त तुम्हाला विभक्ती आणि वचन याच्यावरती लक्ष द्यायचं आहे वाक्यात उपयोग करताना. दुसरं बघा, रम्या नगरी. रम्या नगरी, आता याचा तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे. ॲज इट इज वाक्यात उपयोग करू शकतात. मुंबई रम्या नगरी अस्ति. मुंबई ही रमणीय नगरी आहे. नंतर रक्तम पुष्पम, याचा पण ॲज इट इज वापर करू शकतात की वृक्षे रक्तम पुष्पम अस्ति किंवा वृक्षे रक्तानी पुष्पानी संती असं सुद्धा वाक्यात उपयोग करू शकतात. तर वाक्य त्या ठिकाणी बनवायचे, छोटे छोटे वाक्य बनवायचे 3-3 शब्दाचे आणि त्यांच्यामध्ये विशेषणाचा वापर करायचा आहे. ठीक आहे, कळालं हे विशेषण विशेष्य. विशेषण विशेष्य कळालं. नियम काय? विशेषण विशेष्याचा एकच नियम कॉमन आहे, विशेषणाला स्वतःचं लिंग वचन विभक्ती नसते. विशेषण कशाच्या आधारावर चालतं? विशेषाच्या. विशेष्याच्या आधारावर चालतं. हा नियम कॉमन लक्षात ठेवायचा, प्रत्येक ठिकाणी तो नियम लागू होतो. ठीक आहे. ठीक आहे, इथे आपला जो विशेषण विशेष्याचा टॉपिक आहे तो कंप्लीट झाला आणि आपला पेपर 1 सुद्धा या ठिकाणी सिलेबस पेपर 1चा कंप्लीट झाला. मी तुम्हाला एक्झाम्पल्स देतो विशेषण विशेष्याचे पण आणि प्रत्ययाचे पण. परत एकदा एक्झाम्पल देतो वाक्यात उपयोग करण्यासाठीचे, तर ते तुम्ही ट्राय करा वाक्यात उपयोग करायला. छोटे छोटे बनवायचे 3-3 शब्दांचे, त्याच्यामध्ये कर्ता टाकायचा, विशेषण विशेष्य टाकायचं आणि क्रियापद टाकायचं, असं पण त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. तर तसे वाक्य बनवायला प्रयत्न करा. जसं जमेल तसं बनवा. मग नंतर आपण ते आणखीन सोपे सोपे वाक्य कसे बनवायचे ते आपण पुढे बघू. ठीक आहे.